आता आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 5 ऑफ 7.1. The dimensions of a cuboid are 44 centimeter, 21 centimeter, 12 centimeter. It is melted and a cone of height 24 centimeter is made. Find the radius of its base. आपल्याला डायमेन्शन ऑफ क्युबॉइड सांगितलेलं आहे, म्हणजे काय, लेंथ, विथ अँड हाईट सांगितलेली आहे. लेंथ नेहमी मोठी असते, तिच्यापेक्षा तिच्यापेक्षा हाईट कमी असते आणि विथ सगळ्यात कमी असते. आणि त्याच्यानंतर आपल्याला तो मेल्ट केल्यानंतर काय बनवायला सांगितलेलं आहे, कोन बनवायला सांगितलं. त्याची हाईट 24 सेंटीमीटर आहे आणि आपल्याला त्या कोनचा रेडियस शोधायला सांगितलेला आहे. म्हणजे आता आपल्याला काय करावं लागेल, आधी आपल्याला काय करावं लागेल तर एरिया ऑफ अ क्युबॉइड शोधून काढावा लागेल. मग आपण व्हॉल्यूम तोच आपण घेऊन कोन बनवलेला आहे, म्हणजे तेवढाच आहे. मग आपण त्याला म्हटलो व्हॉल्यूम ऑफ अ कोन तेवढा आहे आणि मग आपल्याला तसा जो बेस आहे तो मिळणार आहे. बेस मिळणार आहे म्हणजे काय, तर आपल्याला त्याचे रेडियस माहिती पडणार आहे. मग रेडियस माहिती पडल्यानंतर आपण काय करणार आहोत तर त्याचा जो आहे तो त्याचा बेस आपण सांगणार आहोत. कारण बेस किती येणार आहे, डायमीटर ऑफ अ कोन, तो त्याचा बेस येणार आहे. म्हणजे आपण त्याचा पुन्हा परत रेडियसचा डबल करायचा आहे. बघूया स्टेप बाय स्टेप आपण कसं लिहून घेतलेलं आहे. लेंथ इज इक्वल टू 44 सेंटीमीटर, ब्रेथ इज इक्वल टू विड्थ इज इक्वल टू 21 सेंटीमीटर, हाईट इज इक्वल टू 12 सेंटीमीटर. Height of a cone is equal to 24 centimeter, therefore radius of a cone. Area of a cuboid is equal to L into B into H, 44 into 21 into 12. सोपं मला वाटतं. 12 चौक 48, 12 4 48, 8, 4 कॅरी फॉरवर्ड, 12 4 48 प्लस 4 मीन्स 52. आणि मग पुन्हा परत 21ला आपण 528नी मल्टिप्लिकेशन केलं तर आपला आन्सर मिळेल. ठीक आहे. हा जो प्रश्न आहे म्हणजे मेन्सुरेशनचे जेवढे पण आपल्याला क्वेश्चन्स आहेत तेवढ्याला तुम्हाला काय महत्त्वाचं आहे तर तुमचं मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन हे खूप पक्क असणं महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला तुमचे टेबल्स चांगल्या पद्धतीने तुम्हाला येत असणं खूप आवश्यक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही. मानला आहे आपला देअरफॉर एरिया ऑफ अ क्युबॉइड इज इक्वल टू 11,088 सेंटीमीटर स्क्वेअर. Cuboid is melted and made a cone with 24 centimeter height. So volume of a cone is similar to area of a cuboid. मग आपण लिहिलं volume of a cone is equal to 1/3 pi r square h. मग आपलं व्हॉल्यूम ऑफ अ कोन काय आपण म्हटलेलं आहे, इट इज सिमिलर टू एरिया ऑफ अ क्युबॉइड. म्हणून आपण तिकडे भरलं 11,088 इज इक्वल टू 1/3 इंटू 22/7 इंटू 24 इंटू आर स्क्वेअर. कारण आपल्याला रेडियसच काढायचा आहे. मग इथे काय केलं आपण 3 1 3, 3 8 24 लिहून घेतले. मग 22 8 176 आणि इथे 7 आला इंटू आर स्क्वेअर. मग आता हे काय होतील, इथे आल्यानंतर मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स आपल्याला लिहावा लागेल. 11,088 इंटू 7/176, 176 1 176. इथे आन्सर येणार आहे 176 इंटू 6. आपण इथे मी तुम्हाला डायरेक्टली करून दाखवते. 176 तुम्हाला इथे टेबल तयार करावा लागेल. 6 6 36, 6 30, 7 6 42, 42 प्लस 3 45, 5 4 कॅरी फॉरवर्ड, 6 1 6 4 10, 1056. 1108 मधून 1056 मायनस झाले म्हणजे राहिले किती, 8मधून 6 गेले, 2 राहिले, 0मधून 5 म्हणजे 10मधून 5 गेले, 5 राहिले, मग हा 1 कट झाला, 0 झाला, 0 म्हणजे 52 राहिले. मग आपण घेतलं 528. मग आपण म्हणालो 176 3
बघा 6 3 18, 8 1 कॅरी फॉरवर्ड, 7 3 21 प्लस 1 22, 2 कॅरी फॉरवर्ड, 3 1 3 प्लस 2 528. आपला आन्सर आलं 63 इंटू 7. 63 7 आलं 441. काय आहे आर स्क्वेअर आहे, म्हणजे आपल्याला स्क्वेअर रूट काढावा लागेल. तर 441चा स्क्वेअर रूट आहे 21. देअरफॉर 21 सेंटीमीटर इज इक्वल टू आर टेकिंग स्क्वेअर रूट. आता काय झालेलं आहे, आर आहे आपला 21. सॉरी, मगाशी मी तुम्हाला चुकून म्हणाली की आपल्याला बेस काढायचा आहे. बेस नाही काढायचा, म्हणजे एरिया ऑफ अ सर्कल नाही काढायचा आहे. त्यांनी सांगितलं रेडियस ऑफ अ बेस. मग आपल्याला रेडियस ऑफ अ बेस मिळाला, तो आहे 21 सेंटीमीटर. आता हाच प्रश्न मला छोट्या पद्धतीने करून लिहायचा आहे किंवा थोडक्यामध्ये मी करू शकते का, एकदा बघूया. आपण म्हणतो आहोत की क्युबॉइड इज मेल्टेड अँड मेड अ कोन विथ 24 सेंटीमीटर हाय. सो वॉल्यूम ऑफ अ कोन अँड एरिया ऑफ अ क्युबॉइड आर सेम. मग मी काय लिहिलं, वॉल्यूम ऑफ अ कोन इक्वल टू एरिया ऑफ अ क्युबॉइड. मग आता मला एरिया ऑफ अ क्युबॉइड मला काढता येऊ शकतं, फक्त मला आर माहिती नाही आहे. मग मी दोन्ही एकाच वेळेला फॉर्म्युलेस यूज केले आणि मी आन्सर काढू शकते आहे, कारण मी ते लिहून घेतलेलं आहे. क्युबॉइड इज मेल्टेड अँड वॉल्यूम ऑफ अ कोन अँड एरिया ऑफ अ क्युबॉइड आर सेम. मग मी लिहून घेतलं इक्वल टूमध्ये 1/3 पाय आर स्क्वेअर एच इज इक्वल टू LBH. फक्त इथे मात्र एक लक्षात ठेवायचं आहे, ह्याची हाईट वेगळी आहे, ह्याची हाईट वेगळी आहे. इकडचं तिकडे केलं तर आन्सर येणार नाही. माझ्या कोनची जी हाईट आहे ती किती आहे, 24 आहे. मग इथे मी 24 व्यवस्थित भरून घेते. 1/3 इंटू 22/7 इंटू 24 इंटू आर स्क्वेअर. आणि माझ्या एरिया ऑफ क्युबॉइड किती आहे, 44 इंटू 21 इंटू 12. ओके. आता आर स्क्वेअर मी इथे ॲज इट इज ठेवते. हे नंबर्स माझे जे आहेत ते ॲज इट इज मी लिहून घेतले. कन्फ्युजन तयार होऊ नये म्हणून मी काय केलं, सगळ्याच्या खाली जो आहे तो डिनॉमिनेटर लिहून घेतलेला आहे. 144/1 इंटू 21/1 इंटू 12/1 इंटू हा 1/3चा काय होईल, इथे आल्यानंतर लेफ्ट हँड साईडकडून राईट हँड साईडला येईल तो 3/1 होईल इंटू 22/7चा होईल 7/22 इंटू 24चा किती होईल 1/24. मग 22 1 22, 22 2 44. ओके. त्याच्यानंतर इथे 12 1 12, 12 2 24. मग मी 2 1 2, 2 2 2 1 2, 2 1 2, म्हणजे हे तर दोन्ही कॅन्सल झाले. 44 आणि 24. इथे 21 राहिला. हा 12चा कम्प्लिटली गेलेला आहे. ओके, ठीक आहे. हा 22 गेलेला आहे. ठीक आहे. मग काय राहिलेलं आहे, 21 इंटू 3 इंटू 7. 21 3 इंटू 7 21. 21 इंटू 21 441. आणि मग देअरफॉर आर इज इक्वल टू 21 सेंटीमीटर. कारण काय, आर स्क्वेअर दिलेला आहे ना. मग इथे मला 21 जर का आला तर मी एकदाच तो 21 लिहीन, म्हणजे ते स्क्वेअरमधून निघून जाईल. मग देअरफॉर आर इज इक्वल टू 21 सेंटीमीटर.